पालखी निघाली मोठ्या नमस्कार 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 वेलकम बॅक टू इट टाकून ब्लॉग्स आणि आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। रोनगिरी आईचा पालखी सोहळा 2026 आणि सोंग वगैरे काढतात 12च्या नंतर, ते बघायला मजा येणार आहे तुम्हाला। नक्की ब्लॉग बघा, चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा। पूर्ण नव्हतो मी, कारण मी गेलो पनवेलला शूटला, त्याच्यामुळे आजतून आले, पण आपले मित्र आहेत ब्लॉगर, ते मला व्हिडिओ दिलेत वरती पालखी वगैरे निघताना देवलातून। तर चला व्हिडिओचा आनंद घ्या आणि शेवटपर्यंत बघा। शान आहे का तू आमच्या या करंजा गावाची, शान आहे का तू आमच्या या करंजा गावाची। पालखी निघाली मोठ्या गोमानाची माझ्या द्रोणगिरी आईची, पालखी निघाली मोठ्या गोमानाची माझ्या द्रोणगिरी आईची। सोंग निघतील ना, पालखी जशी खाली जाईल तशी सोंग निघतील। पब्लिकने आत्ताशीच जागा बुक करून ठेवले आणि पालखीला म्हणजे लाईट आहे ना, लाईट बसते। लाईटीमुळे मला पण नीट दिसत नाही आणि तुम्हाला पण नीट दिसत नसेल, पण खंडोबाचा अवतार आहे। पालखी चाललंय मस्तपैकी बघा, बँड सोबत खालती नाचत अशीच पालखी जेव्हापर्यंत पोचल, म्हणजे परत आता पालखी निघले जेव्हा परत पोचल अशीच नाचत का। साईराम साईराम पाटलो नाकवा। चला आता पालखी पोचल ना खालती, मस्त जल्लोष निघताना तुम्ही जल्लोष बघितला तर पालखीचा, पण आता पालखी जेव्हा खालती जाईल तेव्हा सोंग वगैरे एकदम भारी असतील। हॅलो आता आपले पोलीसवाले दादाच्या घरात तो बघा, तो तिथं सगळ्यांची म्हणजे अशी थंड्याची सोय करते, त्यांच्या घरात आता पालखी येईल। पोचलोय, अजून पालखी आहे ती खाली नाही आलंय, पण हे साईडला सोंग जिथं ठेवलेली असतात मैदानावर खालच्या साईडला थोड्या वेळेला तर सोंग निघतील। आहे रोनगिरी, शीतला देवी, प्रसन्न, यो सोंग सगळ्यात पुढं असते मला वाटते। आणि अजून पालखीने आले खाली, मी आत्ता आलोय, अजून मी लिपलोय पण आत्ता ब्लॉग सुरू केलाय, कारण मी गेलतो ते म्हणजे साखरपुड्याला पनवेलला, आणि म्हणून मला जो पालखीचा म्हणजे पालखी निघताना तो भेटला नाही, पण कोणतरी देईल आपल्याला। बाकी सोंग मेन असताना आपले इथं तेच सोंग दाखवील। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा। आमच्या गावामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। सगळं झाल्यावर आमचं सहर्ष स्वागत आहे। मी आता 4 तास झालं ना, म्हणते तुमच्या गावातून सहर्ष स्वागत आहे। आता स्वागत वाकऱ्यात उभारायच्या आमंत्रण म्हणजे असं वाटलं की याच्या घरी खावायला येणार आहे म्हणून या माणसाने सांगितलं। आलोय बस माझी व्हिडिओ बघा, कधी आलोय सांगा। मी फक्त सोंगांचा घ्यायसाठी आलोय। तुमचं पण सहर्ष स्वागत दोघांचा। मी तर अजिबात त्या सहर्ष स्वागत गुंडालून फेक बोल, स्वागत नाही करू शकत, गुंड स्वागत बोलू शकतं। एक गावाला आयचं आलो, आम्ही गावाला आलो, अरे मी
आहे रे म्हणतोय. अरे काय तुझ्या घरी का चाय प्यायला येणार आहे? चाय नाही, डायरेक्ट आता पियाला या. पण कसं वाटलं आमच्या इकडे येऊन आणि कसं आहे पालखी सोहळा? आमंत्रणाला पण आम्हाला काय तुझा रागबिग नाही. आम्हाला आमच्या आईने आईच्या दरबारात बोलवला आणि एवढी मज्जा आहे खरंच. पालखी जो हा बैलांचा जो बनवलेला आहे ना, मी खरंच सांगते जुनी प्रथा आहे आणि एवढा भारी वाटला ना तेच बघून मला. म्हणजे प्रत्येक गावात जे आहे ना, काय बोलतात, आईचं रूप किंवा राजमाता परंपरा छत्रपती वगैरे. शिवाजी महाराजांचा प्रत्येक कलाकार वेगवेगळे जे आहेत त्यांचं सगळ्यांचं दाखवलेलं आहे. एवढी मजा वाटली खरंच. मला शब्द पण नाही माझ्याकडे तुम्हाला सांगण्यासारखे. या लोकांनी मजा बघितली ऍक्च्युली. मी नव्हतो, मीच झाला. पण आता सोंगांसाठी भरपूर लोक थांबलेली असतात सोंग बघण्यासाठी. ते बघा आणि व्हिडिओचा आनंद घ्या. मधी कुठं कॉन्टेंट मिळते बघा कसली जमली. पटक्याचा वाकडा ठेवलो. किती असतात हे? एकूण 5. दरवर्षी काही ना काही मजेदार असते. आता यंदा सुद्धा मजा येईल. तुम्ही बघा गेल्या वर्षी पण आता पोरं येतील ना, सगळी जोर मांडतील. राजमाताचा अवतार बघताय. कोकणाचा संकासूर बघताय तुम्ही आता. कोकणामध्ये फेमस हे स्वर्गाची सुंदरा मेनका. यो सुंदरा तुझा नाही, यो सुंदरी नाही, सुंदरा आहे. सुंदरा आहे मेनकाकडं फोन सुद्धा आहे. यात्रेच्या फटाकड्या आहेत का? फटाकडे आहेत. पण हीच मजा असते. अजून पुढं मजा येईल तुम्हाला. आता यांच्यासोबत जी मस्ती होईल, पोरं आता ऐकणार नाही, मस्ती करतील. आणि 5 सोंग असतात. शेफ सुद्धा इथं आले. आणि शेफचा ते कोण होते? असिस्टंट ना. सर्वजण पालखीचं दर्शन करून आलात. गुलाल मी तर सगळं इथं उडवतात. मजा येते ना सोंग बघायला. ओव्हर ऍक्टिंग कमी करे. गोरा येते ना. मी नाही यो RCB. त्याला लॉलीपॉप. MI. पालखी निघाली मोठ्या गोमानाची माझ्या द्रोणगिरी आईची. पालखी निघाली मोठ्या गोमानाची माझ्या द्रोणगिरी आईची. पालखी निघाली मोठ्या गोमानाची माझ्या द्रोणगिरी आईची. पालखी निघाली मोठ्या गोमानाची माझ्या द्रोणगिरी आईची.
करंडोली जाऊन धंदा करताव मावऱ्याचं घास खाताव ग तुझ्यामुळे सुखाचं तुझ्यामुळं सुखाचं खातं तुझ्यामुळं सुखाचं बायको पोरांना घेऊन शी ओटी भरताव आईची अन नारळ भेटतीला देतो साडीन चोलीची पालखी निघाली मोठ्या गोमानाची माझ्या द्रोणगिरी आईची पालखी निघाली मोठ्या गोमानाची माझ्या द्रोणगिरी आईची